आजच वाचनात आलं आहे की केंद्रीय मंत्रीपदी असलेले नारायण राणे जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी काल उद्धवजी ठाकरे साहेबांना धमकी दिली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलला तर मुंबईला जाऊ देणार नाही। म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही पूर्वीच्या चंबूरच्या नाऱ्याच्याच आविर्भावामध्ये वावरत आहेत हे सिद्ध झालेलं आहे। म्हणजे मागच्या 10 वर्षाच्या पूर्वीच्या राजकारणात ह्याच दादागिरीच्या भाषेने ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 जणांच्या हत्या झाल्या होत्या। आता तीच भाषा अजूनही त्यांच्या तोंडात कायम आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे, हा विचारी लोकांचा जिल्हा आहे, शांतताप्रिय लोकांचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये नारायण राणेंची दादागिरी जिल्हावासी खपवता घेणार नाहीत। पण आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहे, कारण उद्धवजींना रस्ता दाखवण्याची अवकात अजून तुमच्यामध्ये आलेली नाही आणि जर जास्त पुरपूर करायची झाली तर त्याच्यासाठी तुमचा सुद्धा रस्ता पराभवाच्या माध्यमातून कसा जाणार आहे मुंबईला तो त्याच्या आधी तुम्ही अवलोकन करा।